नाव सांगा सर. माझं नाव श्रीराम महादेव मसाळ. आणि तुमचं जे नोकरी आहे ती कोणत्या कोणत्या शाळेत झाली, जॉईनिंग पहिली वगैरे नोकरी सगळं? माझी सुरुवातला झाली चंद्रपूर जिल्हा परिषदला. चंद्रपूरला का? चंद्रपूरला जिल्हा परिषदला हो ना. 1961-62मध्ये. हां आणि 64 साली मी पंचायत समिती संग्रामपूरमध्ये जॉईन झालो बुलढाणा जिल्हा परिषदला. हां आणि त्यानंतर तिथून माझा इंग्लिश टीचर म्हणून अपॉइंटमेंट झाली एकलारा. हां एकलाऱ्यानंतर माझा कौठळला माझी बदली झाली. आणि तिथून माझं 66-67मध्ये बुलढाण्याला ट्रेनिंगला नंबर लागला. हां ट्रेनिंगनंतर मला लोणार पंचायतमध्ये तांबोळ्याला गेलं होतं. हां. तिथून माझी ट्रान्सफर झाली सोनाला. सोनावरून माझी ट्रान्सफर झाली वानखेडला. वानखेडून माझी ट्रान्सफर झाली बरोडखंडराव. आणि शेवटी मी पाचोड्याला शेवटचं सगळं. आणि आता जी तुम्ही कविता म्हटली ही स्वरचित आहे? स्वरचित आहे. माझी कविता स्वर आहे. माझ्या सर्व गाण्या कविता स्वरचित असतात. अच्छा, खूप छान सर, मला खूप आवडली. बरोबर. आणि बस तेव्हाच असं वाटलं की सरांशी थोडं बोलावं आपण. हा, मी माझे व्हिडिओ धन्यवाद. असतात माझे व्हिडिओ असतात यूट्यूबला वगैरे, म्हणजे काही असे छान गोष्टी दिसल्या मी नोटीस केलं की मी त्यांचा व्हिडिओ चांगला व्यासंग आणि अशा बऱ्याचशा कविता असेल सर तुमच्या, आहे की नाही? पेपरला सुद्धा आले आहे. हा. आणि मागं आमचं ऑर्केस्ट्रा मंडळ होतं. हा. आम्ही 10 वर्ष म्हणजे जवळपास 70 ते 80पर्यंत आम्ही स्टेज कार्यक्रम केले. दुर्गोत्सव, गणेशोत्सवामध्ये. हा. तसे आमच्या शासकीय प्रोग्राममध्ये माझा सहभाग आहे. बरेचसे ट्रेनिंगची शासकीय आनंद शिक्षणाचे मी ट्रेनिंग दिलं सर्वांना. त्याचा मी शिकवण्यामध्ये मी होतो. बरेचसे प्रोग्राम आम्ही हाताळले. वृक्षारोपण असो, नसबंदी असो किंवा पर्यावरण असो, हे सर्व कार्यक्रम आम्ही हाताळले. आणि सर आता काय सांगू शकाल तुम्ही जुन्या शिक्षण पद्धतीमध्ये आणि आताचं काय बदल जाणवतो किंवा काय? माणसांना काळावर वाहलं पाहिजे, हा. काळाच्या विरुद्ध जाऊ नये. आज खरोखर देशाला या कॉम्प्युटर धावतं युग आहे. त्यामुळे कोण पळा कोण पुढे पळतो, पुढे पडेल त्याचं जग आहे. आणि आता आपण स्वीकार करून त्याप्रमाणे वागलं पाहिजे ही माझी अपेक्षा आहे. जुने जाऊ द्या मरणा लागून असं म्हणतात ना. आता जुन्याचा त्याकडून नवीनकडे वळलं पाहिजे आणि अंगीकारलं पाहिजे, जेणेकरून आपण आपल्या घराचं, देशाचं आणि आपल्या सर्वांचं भाषेचं, धर्माचं मान उंचावर असं वागलं पाहिजे. आणि सर याबद्दल काय म्हणणं आहे की जसं पूर्वी शिस्त होती मुलांमध्ये आणि आता जे दिसते चित्र, म्हणजे याच्याबद्दल काय मत आहे तुमचं? ह्याच्याबद्दल मत एक आहे, संस्कार पाहिजे. मुलांमध्ये संस्कार नाही आहे, त्याचं वाईट वाटते. कारण संस्कार जर असते, आसाराम बापू जे होते, ज्यांची पूजा केल्याशिवाय लोक जेवत नव्हते, त्यांच्यावर जो संस्कार असते त्या जेलमध्ये नसते. त्यांचा मुलगाही तसाच निघाला. तो जर संस्कारित असता तर तो आज जेलमध्ये नसता. हे लक्षात घ्यायची गोष्ट आहे. आणि सर कवितेच्या 2 ओळी जर म्हणू शकाल तुम्ही आता? काय चालेल कोणते नाही, किंवा दुसरी पण चालेल असं काही नाही. दुसरी तुमची पाठ असेल समजा तर ती पण चालेल किंवा ही पण चालेल असं काही नाही. पर्यावरणावर मी कविता लिहिली आहे. माया गावाच्या भवती झाडोन डोलते मोर थैथय नाचते मन हरखून जाते. मोर थैथय नाचते मन हरखून जाते. झाडून डोलते उन्हातानात फिरून डोर बेजार होतात. उन्हातानात फिरून डोर बेजार होतात. चिल्या पिल्यासाठी छाया पाखरही पायतात. अशी गरवारणार कैरी खायाले मागते. जाळून डोलते काय वानू बयाले निंबावळाच्या झाडाले. चिंचा बोर कवठान पाणी सुटते तोंडाले. कशी गरवारणार कैरी खायाले मागते. झाळून डोलते माया गावाच्या भवती. झाळून डोलते
जाणून डोलती. खूप छान. आणि सर आवाज पण खूप सुंदर आहे तुमचा आणि सादरीकरण पण एकदम मस्त. थँक्यू, तुम्ही माझ्याशी बोलले आणि मला इतक्या छान गोष्टी सांगितल्या तुम्ही. आता तुमचा व्हिडिओ टाकते